हाय मित्रांनो, तर मी तुमचा सूरज देशमुख आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि पुन्हा एक मी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आणि हा ब्लॉग असणार आहे गडावरचा, आणि तो गड आहे राजमाची. आणि आम्ही आता राजमाचीच्या पायथ्यावर आहे आणि तिथून आम्ही स्टार्ट करतो आहे पुढे जाण्यासाठी. चला आपण मग भेटूयात वरती. बाय. म्हणजे एक वाडी लागले, ह्या वाडीच्या इथे आम्ही थांबलो आहेत. पण सीन असं झालं आहे की आमची एक गाडी बंद पडली आणि त्या गाडी तुम्हाला दाखवतो मी तिकडे नेऊन. ती आम्हाला गाडी म्हणजे धक्का मारून स्टार्ट करायला लागली आहे. तुम्हाला काय सांगू, असं वाटतंय की गाडी खाली लावायला पाहिजे होती आणि चालत यायला पाहिजे होतं वरती. तर ही आमची गाडी आहे आणि हिला आम्हाला धक्का मारून स्टार्ट करायला लागली आहे. धक्का मारून स्टार्ट केले आणि अजून स्टार्ट नाही झाली. नाही की विषय काय झालाय काय समजत नाही. पाणी गेलंय काय गेलंय का माहिती. आणि राजमाचीचा तुम्हाला रोड म्हणजे ना मला तर खूप आवडला आहे. खूप एकदम भारी राजमाचीचा रोड. आम्ही पोचू ना राजमाचीला वरती. आई शपथ समजत नाही काय ते. लेट्स गो धक्का. रस्ता पण असं आहे की धक्का देणार. कुठे जाणार लागते. सकाळी 6 वाजता निघालोत आम्ही आणि आम्ही इथे 7:30 वाजता पोचले आणि आमची गाडी बंद पडली. आणि आम्ही या गाडीला किती स्टार्ट केली, धक्का मारून स्टार्ट केली तरी झाली नाही. तर आम्हाला बॉटलमध्ये पुन्हा पेट्रोल काढायला लागला. बघा आमचे 2 बॉटल आहेत आणि तिसरी बॉटल पण आम्ही लावले. थोड्या टायमानंतर आम्ही थोडं विश्रांतीसाठी इकडे बसायला आलो आहे. आणि इकडूनचा व्ह्यू बघाल ना तुम्ही, एकदम सुंदर असं आहे. आणि इथे हा वाटतं यांचा वॉटरफॉल आहे. इकडे ना राजमाचीला आल्यानंतर या वॉटरफॉलवर खालती जाईल असतील भिजण्यासाठी, पण आता जरा पाऊस नसल्या कारणाने काही एवढं दिसत नाही. अशा प्रकारे गाडी काय झालेली नाही आहे. आम्ही एका साईडला गाडी लावली आहे आणि आता आम्ही निघालो आहेत पुढे जायला. आमच्या गावातले सुनील सावंत ते आम्हाला घ्यायला होते, दोघं त्याच्यासोबत गेलेत. आम्ही आता निघतोय. चला भेटूयात पुढे. बाय. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि राईट साईडला काही गावाचं नाव दिसत नाही, पण आपल्याला लेफ्ट साईडला उदेवाडीला जायचं आहे. अशा प्रकारे आम्ही राजमाचीला पोचलो आहे आणि आम्ही इथे पार्किंग केले. पार्किंग बघू शकता तुम्ही की ही पार्किंग म्हणजे इथे बैल वगैरे बांधतात, तिथे आम्ही आमची गाडी पार्किंग केले. आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे. आमचं चितूभाई हाय कर लवकर. हाय. आमचे न्यू ट्रेकर्स. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आपले 2 न्यू ट्रेकर चेतन धानिवले आणि हर्षद रवणे. आणि मागचे ही आहे आमची बुगी दर्शना देशमुख आणि काजल देशमुख आणि सानिका देशमुख. एकदम भारी असं हिरवगार आहे, असं थंड वातावरण आहे. पहिलीच गुफा लागले. मस्त भारी आहे, सुंदर आहे. चला 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 वरती जाऊयात.
अरे गुफा आहे इथे, तुला माहितीये का? अरे या पाण्याच्या टाक्या आहेत इथे, पाणी पिण्यासाठी एकदम स्वच्छ पाणी आहे. इथे रांगोळी का काढली? कारण 3 फेब्रुवारीला राज्याभिषेक सोहळा होता म्हणून इथे रांगोळी काढले. आणि आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे पण सण आहेत हे साजरं व्हायलाच पाहिजेत. कसं वाटतंय? राजमाचीला जायचं होतं ना तुला? मस्त. सुंदर वाटतंय. चेतूबाई दमलास काय? पाय भरलं लगेच? अरे अजून किती चढायचे भाई. सुंदर अशी तो पाहायला भेटते. आणि आतमध्ये ना मंदिर आहे. हे पूर्वीचं मंदिर आहे, खूप वर्षाचं आहे. खूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधले आहे. आणि पायऱ्यांचा रस्ता संपलाय आणि पुढे आपल्याला असा रस्ता लागलाय. इकडून पण आहे, इकडून झालं नाही तर मी इकडून जातो. बाईला काय वाटते असं? म्हणजे काय विषय? चढता येणार नाही ना तिला? तुला काय वाटते? कधी जास्त जाडी आहे काय? कमी झाली एवढी ती. ए चल. लेफ्ट साइड हे करा का, थोडा आधार घ्या लेफ्ट साइड साठी. हा राईटला घेतलं तर पडा. इकडे टेकत लेफ्ट साइडला. कसे चढतात? आपल्यांना मुख्य दरवाजा लागलाय.
छत्रपती शिवाजी महाराज की. पूर्वीचा बांधकाम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला. भेटला होता शुभम खाली गाडी पण पडली आपल्या तिकडे मध्ये रस्त्याला. इथे पण पाटी लावले, गडावर कचरा करू नये. जे पण खाल तुम्ही ते तुम्ही स्वतःच्या बॅगेमध्ये घेऊन घरी जावा. आणि आपले हे काका आहेत वलकीचे आहेत. थंड वगैरे पियायचं असेल, लिंबू सरबत, काकडी वगैरे सर्व काही आहे. ठीक आहे. म्हणजे कसं लिंबू सरबत इथे 20 रुपयाला लिंबू सरबत आहे आणि काकडी 20 रुपये. तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता इथे. कंपनीत सुट्टे भेटत नाही असं होतं. सुट्ट्याने पोरांना भेटत काका रोज असतं का तुम्ही इकडे? नाही, शनिवार फक्त. अच्छा, शनिवार रविवार. इथेच राहतं गावात? हा, गावात. जवळजवळ हा 7वा हप्ता आहे. 7वा हप्ता. पहिल्यांदा शनिवार रविवार राहिले, नाही तर प्रत्येक शनिवार लावलं तर रविवार नाही, काय नाही काय माहीत. आता हा शनिवार आहे, रविवार शनिवार लावले. पब्लिक आता कमी येते की पहिले जास्त होते? आहे थोडं कमी आहे आता. कमी आहे ना आता असते मेला. आता सुट्ट्या एकदा परीक्षा झाली मुलांच्या का. हां. टीम लीडर नाही स्पॉन्सर त्यांच्याकडून काकाने बनवलेला लिंबू सरबत आहे. हे स्पॉन्सर आमचे चेतू भाई, त्यांच्याकडून आम्हाला लिंबू सरबत भेटलं आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर. आणि हे गडकोट आहेत, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साथ आहेत. थोड्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथे लागलेले आहेत 3 खोल्या आणि ह्या 3 खोल्याचा उपयोग पहिल्याच्या काळामध्ये धान्य ठेवण्यासाठी करत होते आणि खूप मोठ्या अशा या खोल्या पाहायला भेटतात आपल्याला. ही आहे उदयवाडी आणि उदयवाडीसाठी पाणी पुरवठा होतो ह्या तलावचा होतो. खूप मोठा तलाव आहे हा. पावसामध्ये आलं ना तर एकदम सुंदर असं असतं इकडे, कारण फुलं वगैरे हे सर्व कलरची असतात इकडे. आणि पण पावसाळी तुम्ही आलात तर रोडचं काम म्हणजे रोड खूप खराब असणार आहे, कारण आम्ही आता आलो ना इकडे तर रोड म्हणजे थोडा कच्चाच होता, म्हणजे इकडूनचा रोड कच्चाच आहे अजून. इथे बिस्लरी टाकले कोणीतरी, खालती सूचना लिहून पण तुम्ही लोक हे चुकीचं करतायत. तुम्ही बिस्लरी घेऊन येता, पाणी पिऊन ती बिस्लरी रिटर्न घेऊन जा. ठीक आहे, आता ही बिस्लरी मी माझ्या स्वतःच्या बॅगेमध्ये घेऊन खाली घेऊन जाणार आहे आणि कचराकुंडीमध्ये टाकून देणार आहे. पण तुम्ही असं करू नका, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही घेऊन येत आहेत तर मग ते तशीच रिटर्न घेऊन जा ना पाणी संपल्यानंतर.
इथं छोटंसं मंदिर होता पण याच्यामध्ये मूर्ती काही दिसत नाही. आणि इथे पाण्याचं टाके आहे छोटं पाणी पिण्यासाठी. वास्तूंचे अवशेष म्हणजे कोणी वास्तूंच्या भिंतीवर बसू अथवा चालू नये. ठीक आहे, तुम्हाला इथे सांगितलं आहे तशा प्रकारे तुम्ही तसे राहा. तर अशा प्रकारे मी राजमाचीच्या किल्ल्यावर पोचलो आहे. खूप दिवसानंतर बोलवतो की जायचं आहे राजमातीला. आणि फायनली मी राजमातीला पोचलो आहे किल्ल्यावर. हाच तो आमचा गड आहे. आता आपण जिथे उभे आहेत ना, हा मनोरंजन किल्ला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथूनच समोर दिसतो तो श्रीवर्धन किल्ला आहे. म्हणजे इथे राजमाचीवर 2 बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन हा राजमाचीच्या असणाऱ्या 2 बालेकिल्ल्यांपैकी सर्वात मोठा उंच असा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. आणि ह्याची तटबंदी म्हणजे अजूनपर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित आहे. असं म्हणजे जास्त खचलेली नाही आहे.
अशा प्रकारे आम्ही पुन्हा गड फिरलो आहे आणि राजमाचीचा शंकराचं मंदिर, आता आम्ही तिकडे चाललो आहे मंदिर पाहायला. त्याच्यानंतर पुन्हा मंदिर फिरल्यानंतर मग आपण आपल्या घरी निघणार आहोत. तर अशा प्रकारे आमची झालेली आहे जेवणाची वेळ आणि ही थाली आपण बघतो ही व्हेज थाली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भाकरी बेणी हा ठेचा आहे आणि बाकी तुम्हाला हे पनीरची भाजी आणि बाकी तुम्ही बघताय सर्व पापड लोणचा वगैरे आहे. ही नॉनव्हेज थाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी, डाळ भात, पापड, लोणचा आणि ठेचा पण आहे. सर्व अप्रतिम असं बनवलेलं आहे. तर तुम्ही समज आलात इथे राजमाचीला तर तुम्हाला मी दाखवतो. इथला लोकेशन आहे, खूप सुंदर असं जेवण बनवतात. आलात तर नक्की इथेच या तुम्ही जेवण करायला. हाय मित्रांनो, तर आम्ही आता आलो आहे मंदिरामध्ये. शंकराचं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. म्हणजे राजमाचीचं मंदिर तुम्ही आलात तर तुम्हाला पण बघायला भेटेल. तुम्ही या, नक्की भेट द्या. राजमाची गडावर यायलाच पाहिजे तुम्ही. राजमाचीला तुम्ही आलात तर तुम्हाला एक उदयसागर तलाव लागेल आणि तलावाच्या साईडला मंदिर आहे. तर तुम्हाला असं वाटतं की तर राजमाती खूप आतमध्ये आहे, पण इथे तुम्हाला सगळ्या सुविधा भेटणार. म्हणजे पिण्याचं पाणी आहे तो फिल्टर होऊन पाणी येतो. प्लस तुम्हाला इकडे लाईट नसली तरी पण ती सूर्य ऊर्जा भेटणार, हे पण आहे इकडे. तुम्ही नक्की या आणि नक्की भेट द्या इथे, ठीक आहे. तुम्हाला आणि जेवणाचं पण तुम्हाला सगळी सोय होणार. चुलीवरचं जेवण पण भेटणार तुम्हाला, त्याचं काही टेन्शन नाही. प्लस नॉनव्हेज आणि व्हेज पण भेटणार. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि ही तुम्हाला पहिले मी विहीर दाखवतो. पाणी एवढं स्वच्छ आहे विहिरीमध्ये. हाय मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला ब्लॉग इथे मी संपवतो आहे आणि पूर्ण राजमाती गड आम्ही पूर्ण फिरलो आहे. तुम्ही पण नक्की या, नक्की व्हिजिट द्या. खूप सारं बघण्यासारखं आहे आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. पण नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा या जागी राजमातीला येऊन. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.